माझ्या गावात 7 मंदिरं आधीच झाली आहेत आणि 8वं बांधणं सुरू आहे. दुसरीकडे तिथे 2 शाळा आहेत ज्यांची अवस्था खूपच वाईट आहे. गावातल्या लोकांकडे मुलांच्या शैक्षणिक साहित्यासाठी पैसे नाहीत, पण मंदिरात दान करण्यासाठी त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे. ही भीती कितपत योग्य आहे? पहा, अज्ञान दूर करण्याच्या 2 अटी असतात. पहिली म्हणजे बाह्यज्ञान. जगात काय सुरू आहे, विज्ञान काय आहे, कला काय आहे, संविधान काय आहे, राजकारण काय आहे, इतिहास, भूगोल हे सगळं काय आहे. आणि दुसरं म्हणजे अंतर्गत ज्ञान किंवा आत्मज्ञान. आता जर तुमचं गाव असं असेल की जिथं राहणाऱ्या सगळ्यांना भरपूर बाह्यज्ञान आहे, साहित्य सगळ्यांना माहिती आहे, विज्ञान सगळ्यांना माहिती आहे, वैद्यकशास्त्र सगळ्यांना माहिती आहे, तत्त्वज्ञान हे सगळं सगळ्यांना नीट ठाऊक आहे, आणि आता फक्त आत्मज्ञानाचीच कमतरता उरली आहे, तर नक्कीच तिथं अशी मंदिरं बांधली गेली पाहिजेत जी आत्मज्ञानाचं केंद्र असतील. पण खरंच असं आहे का? माझा अंदाज असा आहे की गावाची परिस्थिती अशी असेल की ज्यांना आपण सुशिक्षित म्हणतोय ते सुद्धा अर्धवट शिकलेलेच असतात. गावात काय, शहरात सुद्धा असंच असतं. मग आपल्याला विचारावं लागेल की या 2 दिशांपैकी कोणत्या दिशेकडे सध्या जास्त लक्ष देण्याची गरज आहे. आपल्या ग्रामीण भागांमध्ये सध्या सर्वात जास्त गरज तर शाळा आणि विद्यालयांचीच आहे. हो, जेव्हा मी उच्च शिक्षणाच्या केंद्रांमध्ये जातो, जसं की गेल्या काही महिन्यात मी डझनभर IITंना भेट देऊन आलो, तेव्हा मी त्यांना म्हणतो की तुम्ही बाह्यज्ञान तर सगळं देताय, पण आत्मज्ञान कधी देणार? म्हणजे जर मी तुमच्या गावात आलो तर मी म्हणेन की बाबांनो, तुमच्याकडे मंदिरं तर खूप झाली आहेत, पण शाळा तरी बांधणार. त्यामुळे आपल्याला या दोन्ही गोष्टी सोबत घेऊन चालायला लागतील.